8th स्टँडर्ड मराठी धडा 10 आम्ही हवे आहोत का वर्कबुक क्वेश्चन अँड आन्सर्स। कृती 1 कृती पूर्ण करा। 1 मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी। उत्तर 1 एक लहानशी स्वच्छ खोली, कट्टे व त्यांच्या खाली जाळीने विभागलेले खण। 2 बाहेरच्या बाजूने जाळ्या बसवलेल्या खणात एक पेशवी। 3 खाद्यपदार्थ व पाणी ठेवण्यासाठी प्रत्येकासमोर 2 बशा। 4 प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण। लेखिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेली कृती। उत्तर 1 सर्व मांजरे चमकली, त्यांच्या डोळ्यात आतुरता होती। 2 काही मांजरे जाळीवर नाक घासू लागली। 3 काही नखांनी जाळ्या खरवडू लागली। 4 निबर, कोवळ्या, भरीव, किणऱ्या आवाजात कलकलाट सुरू केला। 2 साखळी पूर्ण करा। तस्वीरीतले प्राणी। उत्तर बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी। 2 उदी रंगाचा गलेलठ्ठ बोका, भला थोरला काळाभोर बोका। 3 विधाने पूर्ण करा। 1 आम्हाला तुमची गरज आहे। उत्तर तुम्हाला आम्ही हवे आहोत का। 2 माणसांच्या दयाबुद्धीला करुणेला। उत्तर मुक्या प्राण्यांनी केलेले ते आवाहन होते। कृती 2 1 पुढील प्राण्यांच्या कृती लिहा। 1 भला थोरला काळाभोर बोका। उत्तर हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत होता। 2 कब्र पिल्लू। उत्तर कावरे बावरे झाले होते। 3 मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात फेऱ्या मारीत होती। 4 ठिपक्या ठिपक्यांचे मांजर। उत्तर पेशंट आहे विसरून पंजाने तोंड, मिशा, डोळे साफ करीत होती। 5 आजारी मांजर। उत्तर डोळे मिटून पुढल्या 2 पंजांवर तोंड ठेवून गप्प पडले होते। आकृती पूर्ण करा। 1 लेखिकांनी जाळीच्या छिद्रातून मांजरांसाठी केलेल्या गोष्टी। उत्तर 1 कुणाचे डोके खाजवले। उत्तर 2 कुणाचा गळा खाजवला। उत्तर 3 कुणाचे कान कुरवाळले। मांजराजवळच्या 2 बशा या गोष्टीसाठी आहेत। 1 खाद्यपदार्थांसाठी, दुसरी पाण्यासाठी। 3 एका शब्दात लिहा। 1 जनावरांचे इस्पितळ मुंबईच्या या भागात। उत्तर आहे परळ। 2 चुणचुणीत मुलाचे नाव। उत्तर भरत। स्वमत माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुके प्राणी कसे आवाहन करतात याबाबतचा तुमचा अनुभव तुमच्या शब्दात लिहा। उत्तर कुत्रा, मांजर, बैल, घोडा, शेळी इत्यादी पाळीव प्राणी आहेत। हे प्राणी माणसाळलेले असतात। ते माणसांवर प्रेम करतात। आमच्याकडे मेयो कुत्रा आहे। त्याला भूक लागली की मला येऊन चाटतो। 2 पाय उभे करून इशारा करतो। त्याची भूक तहान खुणांनी कळवतो। त्याला मी जवळ घेऊन कुरवाळल्याशिवाय चैन पडत नाही। तो लाडात आला की त्याच्याशी मला खेळावे लागते। तो खूप दंगा करतो। रात्री माझ्या कुशीत झोपतो। चाहूल लागताच कान टवकारतो। एकदा त्याच्या पायाला जखम झाली। दिवसभर तो निमूट कोपऱ्यात पडून होता। मी त्याच्या पायाला मलमपट्टी लावली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले। तो मायेने माझा हात चाटू लागला। मी त्याला प्रेमाने जवळ घेऊन कुरवाळले तेव्हा मला कळले की
माणसांच्या दयाबुद्धीला करुणेला मुख्य प्राणी आवाहन करतात. 1. आकृती पूर्ण करा. 1. माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी. उत्तर 1. मांजरांचे औषध पाणी करणे. उत्तर 2. त्यांचे खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे. 2. कुत्र्यांच्या विभागातील कुत्र्यांची वैशिष्ट्ये. 1. लठ्ठ आणि रोड. 2. साखळीला हिसके देऊन सुटू बघणारी. 3. चिडकी आणि शांत. 4. स्वस्थ बसून राहणारी. 3. मांजरांच्या कप्प्यामधील मांजरांची मजेशीर नावे. 1. जॅक जाधव. 2. बकुल गोखले. 3. सॅमी डिकुन्हा. 4. रोमल टिप्पणीस. कारणे लिहा. 1. मांजरांना इस्पितळात विलक्षण एकटे वाटते, कारण त्यांना घरी लाड करून घ्यायची सवय झालेली असते. 2. आंधळ्या मांजरीचे सर्वांग शहारले, कारण तिला लेखिकांच्या अनोळखी हातांचा स्पर्श झाला. आकृती पूर्ण करा. 1. डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलाची वैशिष्ट्ये. उत्तर 1. काही पिले पांढरी. उत्तर 2. काही ठिपक्या ठिपक्यांची. उत्तर 3. सावरीच्या कापसाच्या मऊ मऊ गोळ्यासारखी. उत्तर 4. इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाके. उत्तर 5. पोटातून कुई कुई आवाज येत होता. 2. आजारी कुत्र्यांना झालेला आजार. उत्तर 1. एका कुत्र्याच्या कानामागे मोठे गळू झाले होते. उत्तर 2. एकाचा पाय मोडला होता. कुत्रे मांजरी सोडून इस्पितळात आणखी येणारे प्राणी. उत्तर शेळ्या, मेंढ्या, ससे, माकडे. 2. चौकटी पूर्ण करा. 1. निरोप घेताना मांजरांचा गजर. उत्तर म्याव. 2. रागीट कुत्र्याचे नाव. उत्तर झेन्या. 3. सालस कुत्र्याची कृती. उत्तर नमस्कार करणे. 3. पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा. 1. जन्मापासून आंधळी आहे ती. उत्तर मांजरी. 2. सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेस. उत्तर कुत्रीची पिले. स्वमत. सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात, हे विधान पाठाद्वारे पटवून द्या. उत्तर. लेखिका प्राण्यांच्या इस्पितळात गेल्या होत्या. जेव्हा त्या मांजरींच्या विभागात गेल्या तेव्हा खोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली. त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मांजर करू लागले. लेखिकाने जाळीतून बोट घालून त्यांना खाजवले, कुरवाळले, तेव्हा मांजरांचे समाधान झाले. यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची भुकेली होती हे कळून येते. लेखिका परत फिरल्या तेव्हा मांजरे खिन्न झाली. इस्पितळात मांजरांना एकटेपणा वाटत असावा. एका जन्मापासून आंधळ्या मांजरीला लेखिकाने प्रेमाने कुरवाळले व थोपटले. तशी ती प्रेमाने गुरगुर करू लागली. या सर्व प्रसंगातून असे कळते की सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. व्याकरण. 1. कंसातील सूचनानुसार बदल करा. 1. उदी रंगाचा गलेलठ्ठ बोका होता. उद्गारार्थी करा. उत्तर पाहूया. किती गलेलठ्ठ बोका होता तो उदी रंगाचा. तुम्हाला उद्गार चिन्ह इथे लावावे लागेल. 2. बाई हा मांजरांचा विभाग तुम्हाला बघायचा आहे. आज्ञार्थी करा. उत्तर. बाई हा मांजरांचा विभाग तुम्ही बघा. 3. एक मांजर खूप आजारी होते. मिश्र वाक्य करा. उत्तर. एक जे मांजर होते ते
खूप आजारी होते. 4. हे सारे मी पाहिले आणि बाहेर आले. केवल वाक्य करा. उत्तर: हे सारे पाहून मी बाहेर आले. 5. काही कुत्री चिडकी होती आणि काही कुत्री शांत होती. वाक्य प्रकार ओळखा. उत्तर: संयुक्त वाक्य. 2. तक्ता पूर्ण करा. शब्द, मूळ शब्द, विभक्ती प्रत्यय, सामान्य रूप. 1. डोळ्यांत. मूळ शब्द डोळे, विभक्ती प्रत्यय त, सामान्य रूप डोळ्यांत. 2. आवाजांचा. मूळ शब्द आवाज, विभक्ती प्रत्यय चा, सामान्य रूप आवाजा. 3. कुत्र्याने. मूळ शब्द कुत्रा, विभक्ती प्रत्यय ने, सामान्य रूप कुत्रा. 4. इस्पितळात. मूळ शब्द इस्पितळ, विभक्ती प्रत्यय ला, सामान्य रूप इस्पितळा. शब्द संपत्ती. 1. दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. रागीट, शांत. 2. मोठे, इवले. 3. मऊ मऊ, रखरखीत. 2. जोड शब्द लिहा. 1. चढ, उतार. 2. अंथरूण, पांघरूण. 3. इकडून तिकडून. 4. आले गेले. 3. समानार्थी शब्द लिहा. 1. करुणा, दया. 2. मांजर, मांजर. 3. औषध, दवा. 4. अंग, शरीर. 4. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. मुका, बोलका. 2. काळा भोर, पांढरा शुभ्र. 3. सालस, उद्धट. 4. जन्म, मरण. 5. विशेषणे, विशेष्ये यांच्या जोड्या लावा. 1. स्वच्छ खोली. 2. चुणचुणीत मुलगा. 3. मऊ अंथरूण. 4. उदी रंग. 6. लिंग बदला. 1. घोडा, घोडी. 2. शेळी, बोकड. 3. कुत्रा, कुत्री. 4. मांजर, बोका. 7. वचन बदला. 1. मिशा, मिशी. 2. पिंजरा, पिंजरे. 3. पिलू, पिल्ले. 4. पाऊल, पावले. 5. जाळ्या, जाळी. 6. कट्टे, कट्टा. 7. गळा, गळे. 8. खण, खण. शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. 1. आहे. 1. परळ, मुंबईच्या भागात इस्पितळ. उत्तर: मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. 2. विभाग, आणखी, गेल्यावर, लागला. 1. कुत्र्यांचा पुढे. उत्तर: पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला. 3. लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखा. उत्तर: इस्पितळ. 2. अंथरूण. 3. सर्वांग. 4. औषध. 4. विरामचिन्हे. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून पुन्हा लिहा. 1. मी भरतला विचारले की अशी दचकली कशी रे? उत्तर: मी भरतला विचारले, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, ही अशी दचकली कशी रे? प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह बंद करा. 2. पुन्हा एकदा म्यावचा गजर होतो. उत्तर: पुन्हा एकदा, एकेरी अवतरण चिन्ह सुरू, म्याव, एकेरी अवतरण चिन्ह बंद, चा गजर होतो, पूर्णविराम. 3. मनाला भिडणारी वाक्य आहे. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? उत्तर: मनाला भिडणारं वाक्य आहे. स्वल्पविराम, एकेरी अवतरण चिन्ह सुरू, आम्हाला तुमची गरज आहे, अर्धविराम, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह बंद करा. 4. सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच. उत्तर: सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच, उद्गार चिन्ह लावा. वाक्प्रचार.
1. कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्यप्रचार लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे. 1. सुधाकरच्या कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागत नाही. 2. चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. 3. पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले. योग्य अर्थाचा पर्याय निवडा. 1. कावरेबावरे होणे. पर्याय 1. भीती घालणे. पर्याय 2. हार पत्करणे. पर्याय 3. गोंधळून जाणे. उत्तर आहे गोंधळून जाणे. 2. हिसका देणे. पर्याय 1. हल्ला करणे. पर्याय 2. जोराने ओढणे. पर्याय 3. मार देणे. उत्तर आहे जोराने ओढणे. 3. हालवून सोडणे. पर्याय 1. अस्वस्थ करणे. पर्याय 2. ओढून घेणे. पर्याय 3. जोराने ढकलणे. उत्तर अस्वस्थ करणे. 6. पुढील म्हणी पूर्ण करा. 1. मूर्ती लहान पण कीर्ती महान. 2. शीतावरून भाताची परीक्षा. 3. सुंठी वाचून खोकला गेला. 4. रात्र थोडी सोंगे फार. 5. उथळ पाण्याला खळखळाट फार. 6. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाड. 7. झाकली मूठ 1.25 लाखाची. 8. घरोघरी मातीच्या चुली. 9. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. 10. अंथरूण पाहून पाय पसरावे. 11. इकडे आड तिकडे विहीर. 12. काकेत कळसा गावाला वळसा.